पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। कोरीट फाट्यावर कारवाई, अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक। $7,40,848 किमतीचा मुद्देमाल जप्त, वाहनासह कारवाई। नंदुरबार तालुका पोलिसांनी अवैध दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत देशविदेशी दारूसह एकूण $7,40,848 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरपूरकडून एक अशोक लेलंड कंपनीचे वाहन विनापरवाना दारू घेऊन कोरीट मार्गे गुजरातकडे जाणार आहे। या खात्रीशीर माहितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे आदेश देण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने कोरीट फाटा येथे सापळा रचला। काही वेळात GJ26U0108 क्रमांकाचे अशोक लेलँड वाहन कोरीटकडे येताना दिसले। पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने आपले नाव फैजल मोहम्मद भाई हारती वय 46 राहणार भावनगर गुजरात असे सांगितले। त्याच्यासोबत जयेश राजेंद्र पाटील वय 26 राहणार जुने भामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा इसम असल्याचे आढळले। वाहनात काय माल आहे अशी विचारणा केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। संशय बळावल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा आढळून आला। संबंधितांकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 158/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यास, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भांबरे, सुनील सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र धनगर, महेंद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सैंदाणे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।